कोणी केलं? कोणी बनवले काँग्रेस? 1885ला आणि 1925ला RSS जनसंघ पार्टी कोणी बनवलेली आहे? बरोबर आहे. आणि गांधीजीची खून करणारा हा नाथूराम गोडसे RSS संघटनेचाच होता ना? होय का? त्याच संघटनेच्या, तेच संघटना आहे ना काँग्रेसची, तेच. हां. आणि 52मध्ये कोण शिकलेले लोक होते? SC ST शिकलेले होते. कोण झालेत PA? म्हणजे पूर्ण सत्ता यांनी हातात घेऊन, आणि आज काय केलं काँग्रेसने 60 वर्ष? विदर्भ मराठा मागणी केली होती. कोणी काढलं कतलखाना 22मध्ये? ओबीसीचं काही नावच नाही आहे, जनगणनाच नाही, त्यांना काहीच नाही बिचाऱ्यांना, गरीब गुदे लोकांना. तर अन्याय अत्याचार किती केलं यांनी महाराष्ट्रातच बघा. 94 ओबीसी केलं, 92ला क्रिमिनल लावलं. त्यानंतर क्रिमिनल लावल्यानंतर त्यांनी काय केलं? SC ST ला आता लावलं, म्हणजे त्यांचंही रिझर्वेशन आमचंही गेलं. SC मध्ये आता क्रिमिनल लावलं, आणि एक पिढी जर शिकली तर दुसरीला मिळणार नाही. म्हणजे हे लोक किती क्रूर लोक आहेत. जगात आहे का अशी कोम आहे कुठं? आणि असंच नाही, या काँग्रेसने सपोर्ट करून इलिगल ऍक्ट बनवला. ते सांगतो बघा, एक पक्ष प्रणाली, बरोबर आहे. ओबीसीची जनगणना नाही, 1 नेशन 1 इलेक्शन, काँग्रेस बीजेपी काँग्रेस. EWS इलिगल रिझर्वेशन कोणी सपोर्ट केलेलं आहे? हे बॅकवर्ड क्लासचे लोक आहेत, एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहेत, सोशली बॅकवर्ड आहे, पुअर लोक आहेत. आणि हे आमचे दलाल भडवे लोक SC STचे हे जे आहेत खासदार आमदार, यांची काही चूक नाही. कारण कसं झालेलं आहे, हे जे आहेत राजकारण म्हणजे हरामाचा पैसा कमवायचा धंदा. हे इतके म्हणजे क्रूर लोक आहेत. बघा, हिटलर झाला एका 40 वर्षासाठी. हे बघा, हा आतंकवादी डुकराचा औलाद म्हणतो, हा हत्यारा आतंकवादी हरामखोर, हे RSSचा हेड, की आम्ही 3000 वर्ष केली. अरे भडव्यांनो, हरामखोरा लोकांनो, यहुदी लोकांनो, तुमच्या बापाच्या देश होय का रे? तुम्हाला काही शरम बिरम काही वाटत नाही का रे? काय मागत होतो रे आम्ही? आणि एवढी बैमान ही काँग्रेस तर सगळ्यात जास्त बैमान, आणि तेच आहेत लोक. त्यानंतर किती इलिगल ऍक्ट बनवलेले आहेत, कोणी सपोर्ट केलेला आहे? EVM मशीन कधी आली? 85मध्ये, बरोबर आहे, राजीव गांधीच्या काळात. आणि यांनी बघा, इंदिरा गांधीचं मर्डर झालं, राजीव गांधीचं मर्डर झालं. 92ला कोणी लावलं क्रिमिनल? TV मध्ये होतो आम्ही. म्हणजे आमच्या देशामध्ये जेव्हा निडल नव्हती होत आणि मिसाईल पण गेलं, कोण लोक आहेत हे? काहीतरी स्वाभिमानी देशाचं होतं म्हणूनच झालं आहे. त्या काळात काही लीडरही होते. इंदिरा गांधींनी 70मध्ये प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं, 71मध्ये बांगलादेश, 73मध्ये दुष्काळ पडला, आणि 74मध्ये AIDF कोणाची होय दादा? आणि BMS कोणाची आहे का? दोन्ही सगळे RSSचं, आर्य हत्यार यहुदी लोकांचं चाललं आहे. आणि त्यानंतर बघा, इतके इलिगल आहे. ही जे काँग्रेस आहे, एवढं शेतकऱ्यांसोबत अन्याय झाला, कधी निघाली का? सांगा, कधी विरोध केला का? अरे संविधान, हा हरामखोर राहुल गांधी आतंकवादीचा एजंट बनतो, संविधान दाखवतो नागपुरात. अरे भडव्यांनो, हरामखोरांनो, संविधान वर्ड पार्लमेंटमध्ये बॅन केलं आहे, तर तुमच्या काय डोळ्यामध्ये का तुम्ही धुंदीत आहे का रे नशेमध्ये? कधी विरोध केला का रे? हिटलरशाही आलेली आहे, हिटलरशाही. कारण हे तर जगाला मी सांगतो, असं आहे का कुठल्या कंट्रीमध्ये? आणि माझ्या भारतातल्या लोकांनो, आता पहिलं महाराष्ट्रामध्ये क्रांती करा, तुमच्या शाळा संपलेल्या. अरे इतका पैसा या देशामध्ये की बघा दादांनो, 24 लोकांकडे 5000 वर्षाचं बजेट होईल. कुणाचा पैसा होया? कोण आहे? काँग्रेस बीजेपी काँग्रेस कोण? हे कोणाच्या संस्था आहेत? हे आर्य हत्यारे यहुदी लोक आहेत, त्यांचंच डोकं होय नाही. कोणाचं होय डोकं? सांगा बघू. आज मी विचारतो, सगळे जेवढे टॅलेंटेड पॉलिटिक्सचे लोक आहेत त्यांना, हरामखोरांना डुकरांचा औलाद म्हणतो आज. आणि त्यातल्या SC ST मध्ये तर OBC मध्ये अजूनही महाराष्ट्रामध्ये हे जे आहेत भाड खाणारे लोक, काल एक भाड खाणाऱ्याचं नाव दाखवलं. बाया पण आहेत, माणसं पण आहेत,
आणि संघटना पण पाहिलीच्या 50 आहे संविधानाच्या नावाने आणि याच्या नावाने. आता दादांनो, तुम्ही ज्या मुलांना जन्म दिला ना त्याच्या भविष्याचा विचार करा. आणि अजून एक वेळ गेलेली नाही. भारतातला सगळ्यात टॅलेंटेड माणूस कोणी असेल ना तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहे. लक्षात ठेवा, 40 वर्षापासून लढतोय आणि तुम्हाला न्याय तोच देऊ शकतो, नाही तर तुम्ही गुलाम झालेत. आता जन आंदोलन करा EVM साठी आणि त्यानंतर ओबीसीची जनगणना आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचं मागे उभे राहा. यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे EVMने निवडून यायचं. मी तर तोंडावर म्हणतो त्यांना आतंकवादी देशद्रोही लोक. सुप्रीम कोर्टच्या गेटमध्ये जाऊन 9 एप्रिलला मी म्हटलेलं आहे. होते का कोणाची हिम्मत? अरे ये भी बिरसा मुंडा का खून है, डरने वाला नहीं है. हाँ, और देखो कांशीराम जी के नाम पे मुंह में घी भरा हुआ है. 2002-3 में गुजरात में जाके कैनवेसिंग करते आर्य बलात्कार, आर्य यहूदी हत्यारे आतंकवादी लोगों का. अभी भी वही चल रहा है. कितना बड़ा प्लॅनिंग केलेला आहे दादांनो. जगामध्ये असं कुठल्या कंट्रीमध्ये आहे का? आपल्या मुलाबाळांचा विचार करा. निघा घराच्या बाहेर, घरोघरी जेवढे SC ST OBCचे लोक आहेत आणि कुठल्याही जाती धर्माचा असो, मराठ्यांनो तुमच्या पोरांच्या भविष्याचा विचार आहे बघा. 70,000 करोड म्हणता बरोबर. आणि किती पैसा आहे एक तो मापलवार. आणि किती अन्याय अत्याचार केले. जजला मारलं, गोपीनाथ मुंडेला मारलं, लोयाला मारलं. कोण होता? हेमंत करकरे, नागपूरचा ब्राह्मणच होता ना बिचारा. काय चूक होती? कारण त्यांनी पूर्ण बॉम्बस्फोट पकडलेलं होतं. ठाण्याच्या नाट्यमध्ये सांगितलं होतं त्यांनी. नरेंद्र दाभोळकरांना पानसरेला. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 94 114 गोंडगोवारींना मारलं. काय मिळालंय? ह्या काँग्रेसने 60 वर्ष कोणाला काय दिलं हे सांगा मला तुम्ही. आणि आता हा संविधान घेऊन फिरतो हरामखोर, हा देशद्रोही एजंट. याला तुम्ही दादांनो याचं बायकॉट करा. आता अजून डाऊट असेल ना तर मला विचारा. आहे का जगात असं आहे? किती इलिगल ॲक्ट बनवल्या त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचे EVM मशीन. सगळे सुप्रीम कोर्टचे जज लोक हे लोक आतंकवादी आहेत. स्वतः कबूल केले ना. चंद्रचूडने स्वतः कबूल केलं. तेव्हा हे जे घराणेशाही आहे महाराष्ट्रात, काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP आणि हे एकच आहेत. त्याची स्थापना त्यांनीच केली आहे, त्याची स्थापना तेच केलं आहे. आणि हे का झोपले होते का तिथं पार्लमेंटमध्ये? हा मोठा राहुल गांधीनं काँग्रेसचे लोक जिबा हे करून सांगतात तर हरामखोरांना संविधान शब्दाला कधी तोंडात आवाज निघाला? शेतकऱ्यांचे एवढं हे झालं, मणिपूरच्या याच्यावर निघालं, जन आंदोलन केलं का? अरे त्या गांधीजीने जन आंदोलन केलं होतं. तुम्ही तर गांधीजीच्या हत्यारे आहेत, हत्यारे. माझ्या देशातल्या लोकांना स्वाभिमानाची लढाई आहे ही लक्षात ठेवा. आम्ही 42 मध्ये आम्ही लढलो आहे. हे घराणेशाहीने कोणी लढलेले नाहीत. आणि हे सगळ्यात आतंकवादी जे आहेत ते काँग्रेसचे देशद्रोही लोक आहेत. हे कपिल सिब्बल, चिदंबरम, मनू सिंघवी आणि त्यांची प्रेस मीडिया पूर्ण आतंकवादी आहे. रमेश जयरामपासून. खरं आहे का खोटं आहे? आहे का? काँग्रेस गांधीजीची हत्यारे होय की नाही? आणि त्याच्या भरोशावर राष्ट्रवाद. दादांनो पुढच्या पिढीचा विचार करा. महाराष्ट्राच्या लोकांना मी अजूनही सांगतो, तुमचं शिक्षण संपलेलं आहे, तुमच्या नोकऱ्या संपल्या आहे, उपाशी मरायचे 50-85 करोड आमचा हा म्हणतो. आणि बघा 75 वर्षांना डॉक्टर इंजिनियर लोकांची बुद्धी कुठं आहे? चला रे ताली थाली वाजवायला. कारण मनुष्य हा स्वार्थी आहे. आम्ही गरिबीतून राहणारे लोक. आता मला सांगा, परत एक उदाहरण देतो दादांनो. 13 करोड पोरं झाले 125 करोड. आता माझं वय 65 आहे, ठीक आहे. मी मेहनत करून एक टाइम उपाशीवर मुलाला शिकवलं आणि माझ्या मुलाला चपराशीची नोकरी मिळाली. तर माझ्या घरामध्ये मी एक टाइम जेवण करत होतो आणि मला 2 टाइम आता वरण भात भाजी पोळी मिळाली तर मी समाधानी राहील की नाही? पण हे आर्य हत्यारे यहुदी आतंकवादी लोक समाधानी आहेत का? सांगा मला. हा फरक आहे का? एवढी कूरकोम जगात आहे का कुठं? मी जगाला विचारतो. अशा प्रकारचे सिस्टीम कुठल्या तरी कंट्रीमध्ये आहे का? आणि एवढं प्रचार माध्यम, सिलेबस बघा. अजून उदाहरण देतो दादा तुम्हाला. जन्मल्यापासून तुम्ही एवढं वर्ष झाल्यानंतर कोण सांगतं? राक्षसगण तुमच्या घरात काल निर्णय, पोथी पुराण सगळं
सिलेबस शाळेतला आता तर 62,000 शाळेच बंद करून टाकल्या. ज्याच्याकडे पैसा तो शिकवल आणि त्यानंतर मेल्याच्या माणसाचाही पैसा खातात. तर जगात आहे का असं कुठं ब्रह्मा? काळा पांढरा भेदभाव झाला. बघा अमेरिकेत 2 वेळा ओबामा साहेबांना केला आणि बघा इलेक्शन झालं तर. आणि त्यानंतर जगायला अन्न वस्त्र निवारा. समुद्रात बघा शेतीवाल्या लोकांची देशद्रोही. 32 डिग्री 4 PhD जग पुढं चाललं. महामानव काय महामानवाची व्याख्या आहे? सायन्स आणि मॅथ्सनी ते आपल्या तिथल्या कंट्रीतल्या लोकांना पोरांना एज्युकेशन देतात, जॉब क्रिएट करतात आणि डेव्हलपमेंट करतात. आणि आमच्या इथं काय चाललं आहे? शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. एवढंच नाही, असे कायदे बनवले. हा बघा तडीपार आतंकवादी बांगलादेशचे लायक, श्रीलंकाचं आहे, CCA NRC करोडो लोकांची हत्या केली. आणि हा हरामखोर आतंकवादी डुकरांच्या अवलादे हा जज म्हणतो मी नाही करणार. अरे मी नाही करणार म्हणजे प्रूफ मिळाल्यानंतर त्या एवढा मोठा जज जज द्यायचं प्रूफ असल्यानंतर करा ना अटक त्या निरंजन टकलेला. मुश्रीफला करा अटक. म्हणजे कोणत्या लेवलचे लोक आहेत आणि म्हणतात हरामखोर आम्ही शिकलेलो आहोत आणि संविधानाच्या हातावर हे घेतं. दादांनो तुमची पुढी आता याच्यानंतर बाबासाहेब तर पैदा होणारच नाही आहेत. आणि सगळे राजे महाराजांच्या औलादांनो तुम्ही आता विचार करा त्यांनी काय अन्याय केला का न्याय दिला ना? खरं आहे तर खोटं आहे ते सांगा. पूर्ण भारतातल्या लोकांना सांगतो. माझे मित्र डॉक्टर विलास खरात सर, वामन मेश्रामजी, त्यानंतर कुकाटे सर, डॉक्टर बनबरे, महाजीराव, संतोषजी शिंदे, त्यानंतर माझी टीम प्राचासाहेब भानुप्रताप, बलराज मलिक साहेब, रतनलाल मंडल साहेब, लक्ष्मण यादव, हे सगळे आणि माझे ADR लोक, दिल्लीतली टीम. आहे का खरं आहे का खोटं आहे? तेव्हा आता एक आहे, जर आपण यावेळेस प्रकाश आंबेडकरला चीफ मिनिस्टर एकटा लढतोय, एकटा. मी सांगितलं ना भारताचा सगळ्यात टॅलेंटेड व्यक्ती आज असेल तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत. आणि या एकदा तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, नाही तर ते डुकरासारखं भाड नका खाऊ. काल मी सांगितलं हाच अमोल मिटकरी वय हरामखोर समाजाकडनं भाड खात होता शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर. आणि कुठं गेलं रे आता? ते डुकराला भेटलं ना खायला. म्हणून म्हटलं कितीतरी संघटना डुकर आणि डुकरीनी पैदा झालेल्या आहेत. ओरडतात डुकरींसारखं संविधान संविधान बाबासाहेब बाबा. अरे हरामखोरांनो कोणाला मूर्ख बनवता? सगळं भाड खाण्याचा धंदा आहे. हरामाचा पैसा पाहिजे, नेट लागते मेहनत करायला. बाबासाहेब संविधान कुठे राहिलं आहे? आणि हे काँग्रेस आतंकवादी देशद्रोही संघटना, खुनी संघटना, महात्मा गांधीचं यांचं अलायन्स पूर्ण. चला दादांनो विचार करा. मी सांगायचं काम केलेलं आहे. आजच्या एवढंच डोक्यात आलं. कुठं गेलं संविधान सांगा ना? बोलले का कोणी? हे एवढे ॲक्ट, इलिगल ॲक्ट बनवते. एखादी काँग्रेसचं माणूस बोललेला आहे का ना? हा एजंट, हा आर्य हत्यारे संघटनेचा एजंट हा राहुल गांधी, याला बायकॉट करा आणि विचारा हरामखोराला हे इलिगल ॲक्ट बनवणारे कोण लोक आहेत ते. कारण आमच्याकडे बुद्धीच नाही आहे दादांनो. आजही बघा काय करता तुम्ही. एक म्हणतो मुसलमाना मालू मस्जिदमध्ये, दुसरा म्हणतो चप्पले नानू, हा ना हरामखोर हा नाना पडोले. बघा पहिलं BJP, आता काँग्रेस. दादांनो आता राजकारण यासाठी नाही आहे. व्याख्या काय? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य. अरे उन्नती नाही, इंग्रज होते तर आपली उन्नती ज्या इंग्रजांमुळे झालं. आज बघा काय परिस्थिती आहे का जगात? असं आहे? अरे नेट आला 21व्या सदीत आहो. काय काय नाही केलं यांनी. ॲलन मास म्हणतो चुटकी के ऊपर से. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आतंकवादी कांग्रेस, BJP, RSS, आर्य हत्यारे, घरानेशाही को हटाओ, संविधान को बचाओ, आज़ादी की तीसरी लड़ाई. जय शिवराय, जय भीम, EVM हटाओ, संविधान को बचाओ.